ज्ञानेश्वरीत एकूण दृष्टांत 3,500 आहेत आणि ज्ञानेश्वरीत एकूण अक्षर 1.25 लाख आहेत. ज्ञानेश्वरीत एकूण ओव्या आहेत 9,300. ज्ञानेश्वरीत एकूण दृष्टांत आहेत 3,500. ज्ञानेश्वरीत एकूण ओव्या अक्षर आहेत 9,300. आपलं 1.25 लाख. गाथ्यामध्ये अभंग आहेत 4,092. त्यातले जे प्रकरण आहेत, काही अभंग संतपार आहेत, काही अभंग नामपार आहेत, काही अभंग विनवणीपार आहेत, काही अभंग मागणीपार आहेत. त्यातला आजचा कीर्तनाला घेतलेला अभंग गाथ्यातील आहे, कडवे 4 आहेत आणि हा अभंग नामपर प्रकरणातील आहे. शंका आजारी तुम्ही आपल्या कीर्तनाला असं दरिद्रेवानी बसायचं नाही रे. ते आपल्याकडे चालत नाही. असं उगाच तोंड सोडून द्या, दाढीला हात लावा, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा आणि घर गाठवायचं. ते नाही. इथं कीर्तनाला बसलं बोलतच जायचं. एक एक मुद्दा फायनल करायचा. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचे कडवे 4 आहेत. हा अभंग नामपर आहे. मान्य. 2 नामपर घेण्याचं कारण टाळकरी बीडकरी इनेकरी बिनेकरी सोबदार विबदार. टाळकरी बीडकरी कुणी महाराज बिराज असले तर फटाफटा सावध. कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा कडवे 4 नामपर प्रकरणातील फायनल. नामपर अभंग घेण्याचं कारण मंदिर पूर्ण होईल पण कळत साधला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16वा कस लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, आणि सप्ताह सुरू होईल पण नामपर कीर्तन झालं तर. फायनल. एक मुद्दा फायनल करून घ्यायचा. एक मुद्दा. मंदिराला कळत चढलाय, मंदिराचं काम संपलंय. नदी सागराला मिळाली, तिचं वाहन संपलंय. नदी एकदा सागराला मिळाली. 18वा अध्याय. देवळाची या कामा कळशू कळत चढला, मंदिराचं काम संपलं. नदी सागराला मिळाली, तिचं वाहन संपलं. आणि एकच वाक्य फायनल सांगतो, पाणी कुठूनही येऊ द्या, ते सागरालाच मिळतंय. भक्ती कुणाची करा, पांडुरंगालाच जाते. तुम्हाला म्हसोबा प्रिय असेल त्याची पूजा करा. तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न आहे, उद्या गुरुवार आहे, अजून 2 राहिले, उद्या दुसरा होईल. तुम्हाला कोणाची पूजा करायची ती करा, पण ती पांडुरंगालाच जाणार. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. पण पुरावा 3राच अध्याय. तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे आणि तुम्ही तीर्थासी ना जावे. मग काय करावे? ऐका परत नीट. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही तीर्थासी न जावे, तुम्ही देवांतरा न बसावे. मग काय करावे? एकच उत्तर, स्वधर्माते यजावे. बस. अख्ख्या बोलण्याचा एकच सार. प्रत्येकानं प्रत्येकाचा धर्म पाळा, ही देवपूजा आहे. बस. पखवाद्यानं पखवाद्याचा धर्म पाळा, गायकानं गायकाचा धर्म पाळा, कीर्तनकारानं कीर्तनकाराच्या मर्यादा पाळा. हाच त्याचा धर्म आहे. आणि तो जर एकदा बिघडला, 3रा अध्याय. अगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला, आणि दीपा सवे हरपला प्रकाश दाय. मग माणसं म्हणतात ना, तो माणूस आयुष्यभर भजन करीत होता पण म्हातारपणी येणा झाला. हा खटका आहे तो. अहो, ती बाई तर रोज तुळशीला पाणी घालायची, तिला तर येणं पोरग जन्माला आलं. असं कसं काय झालं? ते कसं नाही झालं त्याचं उत्तर 17व्या अध्यायात आलं. झाड जाणीचे फुले, मानस जाणीचे बोले, आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. फायनल. कीर्तनाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामपर आहे, मान्य. 2 नामपर घेण्याचं कारण
सप्त्याचं पहिलं कीर्तन, सप्ता 12 दिवसाचा करा, 22 दिवसाचा करा, 32 दिवसाचा करा, कवरही करा. सप्त्याचं पहिलं कीर्तन नामपर, पुरावा सकळ मंगळ निधी बोलत जा विठ्ठलाचे नामादी. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव आहे, नामपर आहे. पहिला मुद्दा, मंदिराला कळत चढला, काम संपलं. नदी सागराला मिळाली, वाहन संपलं, संपलं वाहन. वृक्षाला फळ आलं, जीवन कृतार्थ झालं. पण या जगात 2 वृक्ष आहेत, त्यांना फळ येत नाही. 2 वृक्ष आहेत जगात, त्यांना फळ येत नाही. 1 वाद आणि 2 संसार. वादाला काय फळ? बोला पटकन. राग आला, बायको उचलून आपटली, मेली. 30 वर्ष जाऊन बसला, फळ काय? नवरा बोलला म्हणून राग आला, जळून घेतलं तिनं, हे नका जाईन. प्रॉफिट काय? 10 लाख रुपये सुपारी घेतली, एकाला भोकसलं, भोकसलं नका जाईन. पण तो जेलमध्ये जाऊन बसला, 10 लाख खर्च तो का येड्या? 10 लाख खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. आणि पाया पडून सांगतो आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, वाद जितका कमी करता येईल तितकी माणसं सुखी होतील. कमी करा वाद. वाद नकोच, नको. माळकऱ्याला कोणी नाव ठेवलं ना चालेल, पण माळकऱ्याला कोणाला नाव ठेवायचं नाही. जाऊ दे, ते भंगारे, ते बुकणारच आहे, तो विषय सोडून द्या. पण वाद नाही घालायचा. महिला म्हणत तुम्हाला नवऱ्याचं पटत नाही ना, थोडं ऍडजस्ट शिका. पण तुम्ही डायरेक्ट कोर्ट आणि घटस्फोट घे नका जाईन. तुम्ही घटस्फोट घेतल्याचा परिणाम काय नाही, पण तुम्ही दुसरं लग्न परत करणारच आहे ना. मग यानंच काय तुमचा बांध कोरला होता. तुम्ही परत नीट ऐका, वादाला मर्यादा घाला. आणि पाया पडू सांगतो, नम्रतेमध्ये लक्ष्मी आहे. नम्रतेमध्ये लक्ष्मी आहे. लक्ष्मी कशी नाही. एक शब्द सांगतो वारकऱ्यांसाठी, संसारामध्ये 3 गोष्टी लागतात. कळावं लागतं, कळावं लागतं, कळावं लागतं, करावं लागतं आणि प्रारब्ध लागतं. संसारामध्ये 3 गोष्टी आहे. कळावं लागतं, कळावं लागतं, कळावं मी माळ घालावा किंवा नाही. माळ घातली तर मला फायदा काय हे त्याला कळावं लागतं. कळाल्यानंतर माळ घालायची क्रिया करावी लागते. आणि माळ टिकवायला मागच्या जन्मीची पुण्य लागते. संसार करायला 3 गोष्टी पाहिजेत. कळालं पाहिजे. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्हाला एकच मुलगा आहे, एकच. मग साधारणपणे तुम्हाला सुना किती असतील? एकच. आता उद्या तुझं बरं वाईट झालं, होणार आहेच, तर तुझ्या टोटल इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे? सून होणार आहे, बरोबर आहे ना. मग तुला एक सून का सहन होत नाही? याच एकच कारण, मी जाणार आहे हे कळलं नाही. हो, संसारात 3 गोष्टी आहे. कळावं, करावं आणि प्रारब्ध असावं. डोकंच बंद होईल तुमचं अजून 5-10 मिनिटात. लोक आपलं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. बधीर होतो तो, बधीर. एकटाच हसतो घरी गेलो तो. पहिली गोष्ट कळावं, दुसरी गोष्ट करावं आणि तिसरी गोष्ट प्रारब्ध असावं. आणि या 3 गोष्टी आल्या म्हणून तर माग शुद्ध दशमी पावनी. पहिलाच अध्याय मदरुताई सद्गुरु जेने ताळिलो हा सारा पुढू. मग कळावं. मग महिला म्हणतात तुम्हाला बरोबर काही न्यायचं नाही. हे तुम्हाला काय झालंय कळलं नाही. बरं, कळलं नाही याला ज्ञानी म्हणतात का अज्ञानी? सावध राहायचं, ते असं चालत नाही आपल्याकडे. अज्ञानी. मग तुम्ही ज्ञानी आहे का अज्ञानी आहे?
3 अध्याय मदरुताई सद्गुरू जेने ताळिलो हा सार पडू मग कळावं. मग महिला म्हणतात तुम्हाला बरोबर काही न्यायचं नाही, हे तुम्हाला काय झालंय कळलं नाही. बरं कळलं नाही याला ज्ञानी म्हणतात का अज्ञानी? सावध राहायचं, ते असं चालत नाही आपल्याकडं. अज्ञानी. मग तुम्ही ज्ञानी आहे का अज्ञानी आहे? अज्ञानी. अज्ञानी माणसं ईडी असतात का शहाणी? असं करंट लागला म्हणजे मग सोपं राहतं ते, त्याचं नाही ना. मी तुम्हाला तिथेच बुंगावणार. फक्त करंट लागलं पाहिजे मला. करावं लागतं, कळावं लागतं आणि प्रारब्ध लागतं. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य आहे का, लक्ष्मी माणसाकडे येते येते पण येताना नारळाच्या पाण्यासारखी येते आणि जाताना हत्तीनं कौट खाल्यासारखी जाते. माणसाकडे लक्ष्मी येते प्रारब्धानं. अन्न मान धन येतो प्रारब्ध आधी. असं बोगत चालत नाही. कोणी उठायचं आणि पाकवा शिकायचं आणि कोणी उठायचं आणि रामायण सांगायचं. बापाची पेन नाही, त्याला मागच्या जन्माची पुण्याहीच लागते. माना नाही तर मानू नका. काही माणसं 40-40 वर्षाचे माळकरी आहेत, अजून हरिपाठ पाठ नाही. काही 6 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतरच नेसाय शिकले, वांग काही येत नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू. याला एक वाक्य सांगून ठेवतो, तुम्हाला पटलं तर बा. परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. यावर तुमचं मत काय? परमार्थ ही क्रिया पाहून करण्याची नाहीये, पुण्याईची क्रिया आहे. ही क्रिया कशाची आहे? अहो माझ्या वडिलाची माझी काय बोगसगिरी होती का काय? ते प्रत्येक त्याला पुरा. अहो 8 पिढ्या परमार्थ केला, 8. तेव्हा एका पिढीला मला पांडुरंग भेटला. यानं कार्तिकीला माळ घातली ना आषाढीला रामायण सांगायला लागला. आणि ज्या गावात कथा थोली तिथूनच सीता घेऊन गेला. ती कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. महाराजांची भाषा आहे. काय झाली गंमत, बऱ्याच दिवस बांधून राहिलेली गाय जर सुटली आणि ती जर घासात गेली तर ती घास खात नाही, उड्या हाणते. का? ती भांबावली. काय खाऊ, काय काय खाऊ, किती खाऊ, खात नाही ती, उड्या हाणती. का? ती भांबावली. तसं माऊलीनं 13व्या अध्यायात ओवी लिहिली, हिरवा चारा भांबवे पशु. हिरवा चारा पाहिल्यावर गाय जशी भांबावली, तशी कमी कष्टात जास्त पैसा मिळाल्यामुळं सध्या लोक भांबावली. सुधारणच आपण काय करतोय, भांबावली लोक. हिरवा चारा भांबवे पशु. पण त्याला एक खटका आहे. 13व्या अध्यायात ओवी आहेत, ऐका. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. आणि पापाची इस्टेट किती कमवा, खानदान सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही. फायनल लक्ष्मी नारळातल्या पाण्यासारखी येते आणि हत्तीनं कवच खाल्यासारखी जाते. या मुद्द्यावर आपण होतो. पण संसाराला पहिलं कळावं, करावं, मग प्रारब्ध. बस आता असं कीर्तन फिट बसले म्हणजे जमलं. आता नारळाचं जे पाणी आहे, निवांत डोकं खाजवा. जरा शिकलेले बिकलेले, विशिष्ट 7वा वेतन आयोग, जास्त सुट्ट्यात मोकार पगार असणारे, सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, काही माझटेल वागायचं आपलं कधी बी. सोमवार नाही, एकादश नाही, आई बापाला सांभाळायचं नाही, सासरवाडीला सोडायचं नाही, बहिणीला दिवाळीला आणायचं नाही, मेवणीच्या बाळातपणाचं बिल द्यायचं. अशी अडपट क्वालिटीचे.
कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाहीत, काहींची कुत्री गाडीत हिंडत त्या कुत्र्या बरोबर. काय त्यांना कळतं महाराज. महाराजांनी लिहिलंय, मी थोडंच लिहिलंय का. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी विषय. कशावरून? आता उघडी डोळे कधी अध्यापिका कळे, हे मारेची आठवळे, जगत आला मोठा. लोकांनी मानव म्हणून कधी परमार्थ नाही करायचा, आपली मस्ती जिरवायला करायचं. मला आपला आनंद आपण लोकांचा काय आनंद लागा. लोक वाढदिवसाला आहे, मौतीला आहे. महाराजांची भाषा आहे, माझी थोडीच आहे का. जड जडो आणि वाईला निघ, हे भक्तीची वाटेला. ठीक आहे, बोलत गेली. फायनल लक्ष्मी इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. नारळात पाणी असल्यासारखी येते. पुढे सारखा मागे जागा नाही राहील. पार सारखं पुढं, पार पुढे या इकडं. उठते तू पार इकडे ये, पार ये जवळ. ती मागच्यांना जागा नाही राहिली. बम्मा इकडे या कोपऱ्यात जागा, इकडे येऊन बसा. वायर पा वायर. या पार पुढं. आजच काला झाला तुमचा. पहिला दिवस काला संघच झाला. विठाला हो. अभंगाची पीठिका अभंगाची पीठिका लावून घेतली म्हणजे बरं राहतं. कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे. थोडं मागं नेतो आणि परत पुढे आणतो. कडवे 4 आहेत. नामपर घेण्याचं कारण आहे, तो घ्यावाच. सकळ मंगळ श्री विठ्ठलाचे नामादी. पहिला मुद्दा कीर्तनातला संपला. दुसरा मुद्दा, कळावं लागतं, करावं लागतं आणि प्रारब्ध लागतं. 3 गोष्टी झाल्या. आता उलट फिरू आपण. दुसरी गोष्ट, लक्ष्मी माणसाकडं नारळातल्या पाण्यासारखी येते आणि हत्तीनं कवट खाल्यासारखी जाते. याचा अर्थ आपण पाहत होतो. आता शिकलेले लोक उत्तर द्या पटकन. नारळात पाणी आलं कुठून? ताण द्या डोक्याला. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. त्याला शोधत लावायचा. उगाच पोथ्यानंही वाचित बसायचं. मला तुम्ही उत्तर द्या. नारळात पाणी आलं कुठून? ऐका आता. नारळाच्या झाडाची उंची जवळजवळ 50 फूट. नारळाला येणारी फळं मोकार भरपूर. पण नारळाच्या फळाचा आकार गोल. पण त्या नारळात पाणी नारळा इतकं आहे का? नाही. आता त्या नारळात पाणी आलं, याला एकच उत्तर, देवाची करणी. काही तर काही सासऱ्याची कृपा मेवणीची करणी नाही. देवाची करणी. नारळात पाणी. आता ऐका, आता इथं लय घोटाळा आहे बरं का. देवाने नारळात पाणी आणलं, नारळ आपण फोडला म्हणजे वाजून पाहिला, त्याच्यात पाणी आहे. पण तुम्हाला नारळातलं पाणी डायरेक्ट काढता येत नाही. त्याचं ते कणिक टणक वरच काढायचं, त्याला छिद्र पाडायचं, तेव्हा पाणी निघल. किती गुलाम माणूस असू द्या, अर्ध्या तासाच्या आत पाणी काढू शकत नाही नारळातून. साल्ट काढा, हे करा. मग अनंत जन्माच्या पुण्याईने नर शरीर मिळालं म्हणजे देवाची करणी झाली. आणि नारळात पाणी कसं आलं? अनन्य साधारण अनन्य देवाचं नर शरीर मिळालं आणि तशी लक्ष्मी येते, पण कष्टाशिवाय नाही. कवट काढलं. आणि जाती कसे? जाती काय त्या ठोकून कोणीकडे बी मरू द्या, काय त्याच्यावर कमी कधी